नमस्कार. आज आपण आपल्या शेजारील देश नेपाळबद्दल बोलणार आहोत. तिथे ऑगस्टच्या शेवटी काही मोठ्या घडामोडी झाल्या. हो, अगदी. विशेषतः तिथली जी जेनझी आहे, म्हणजे तरुण पिढी. हो, साधारणपणे 1997 नंतर जन्मलेली पिढी म्हणूया. बरोबर. ही पिढी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. तर सुरुवात खरं तर खूप अनपेक्षितपणे झाली. अच्छा. नेपाळ सरकारने काय केलं, एका रात्रीत 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी आणली. यात फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब सगळंच होतं. अरे बापरे, 26 प्लॅटफॉर्म्स एकदम. हो, पण सरकारच्या या एका निर्णयाने मोठी ठिणगी पडली असं म्हणायला हरकत नाही. अगदी. आणि प्रतिक्रिया तर लगेच उमटली असणार. तात्काळ हजारो तरुण रस्त्यावर, कारण ही पिढी तर याच प्लॅटफॉर्म्सवर जास्त सक्रिय असते ना. बरोबर. त्यांची पहिली मागणी तर स्पष्टच असणार, ही बंदी हटवा. हो, सुरुवातीला तीच मागणी होती, पण हे फक्त वरवरचं कारण ठरलं. म्हणजे आतमध्ये अजून काहीतरी खदखदत होतं. अगदी. म्हणजे स्त्रोतात असं म्हटलंय की लोकांच्या मनात आधीपासून जो असंतोष होता तो या निमित्ताने बाहेर आला. कसला असंतोष? मुख्यत्वे भ्रष्टाचाराचा मुद्दा. म्हणजे देशात जो भ्रष्टाचार बोकाळला आहे त्यावर कारवाई करा अशी मागणी जोर धरू लागली. आणि अजून एक मोठी मागणी होती ना, राजकीय व्यवस्थेशी संबंधित. हो, ती सर्वात महत्वाची ठरली. आंदोलकांनी थेट मागणी केली की सध्याची संसद बरखास्त करा आणि देशात नव्याने निवडणुका घ्या. म्हणजे बघा, एका सोशल मीडिया बंदीचं रूपांतर थेट राजकीय बदलाच्या मागणीत झालं. पण हे सगळं शांततेत झालं नाही बहुतेक. नाही, दुर्दैवाने नाही. स्रोत सांगतो की पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठे संघर्ष झाले. काही ठिकाणी गोळीबार पण झाला आणि त्यात अहवालानुसार 19 पेक्षा जास्त मृत्यू आणि शेकडो जखमी झाले. अरे देवा, 19 मृत्यू. हे आकडे खूप गंभीर आहेत. हो, आणि यातून आंदोलनाची तीव्रता लक्षात येते. ही हिंसा फक्त रस्त्यापुरती नव्हती. अच्छा. म्हणजे संतप्त जमावाने काठमांडूमध्ये संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि इतर सरकारी कार्यालयांना पण लक्ष केलं. जाळपोळीच्या घटना घडल्याचं स्रोतात म्हटलं आहे. परिस्थिती खूपच बिघडली होती म्हणजे. हो, इतकी की सरकारला शेवटी कर्फ्यू लावावा लागला आणि सैन्य पण तैनात करावं लागलं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय झाला शेवटी? एवढा दबाव, हिंसाचार. सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे तत्कालीन पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. आणि ज्या बंदीमुळे हे सगळं सुरू झालं त्याचं काय? ती बंदी पण सरकारला मागे घ्यावी लागली. म्हणजे आंदोलनाचा हा एक मोठा विजय होता. म्हणजे बंदी उठली, पंतप्रधानांनी राजीनामा दिला, मग आंदोलन थांबलं का? कारण भ्रष्टाचाराचा मुद्दा, निवडणुकांचा मुद्दा ते तर तसेच होते ना. बरोबर. आणि हाच महत्वाचा मुद्दा आहे. स्रोत सांगतो की ह्या 2 मागण्या मान्य झाल्या असल्या तरी ज्या मूळ मोठ्या मागण्या होत्या, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि नवीन निवडणुका, त्या अजून पूर्ण झालेल्या नाहीयेत. अच्छा, म्हणजे आंदोलक अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत? हो, त्यांचा दबाव अजूनही कायम आहे. ते राजकीय सुधारणांसाठी आग्रही आहेत. तर या सगळ्या चर्चेतून काय दिसते की एका डिजिटल बंदीने सुरुवात झाली, पण त्यातून नेपाळमधील तरुणाईच्या मनातली खोलवरची नाराजी बाहेर पडली. अगदी. त्यांनी फक्त डिजिटल हक्कांसाठी नाही, तर व्यापक राजकीय बदलांसाठी आवाज उठवला. आणि यातून हिंसा झाली, सत्ता बदलली, बंदी उठली, पण मूळ प्रश्न अजून सुटलेले नाहीयेत. बरोबर. की आजच्या जगात, विशेषतः लोकशाहीत, लोकांचा आवाज दाबणं खूप कठीण आहे. आणि त्यातही तरुण पिढीचा आवाज. हो, ही जेनझी पिढी केवळ ऑनलाईन नाही तर रस्त्यावर उतरून संघर्ष करायला पण तयार आहे, हे नेपाळने दाखवून दिलंय. त्यांच्यासाठी डिजिटल स्वातंत्र्य आणि राजकीय स्वातंत्र्य वेगळं नाहीये. खरंय, खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. जाता जाता श्रोत्यांसाठी एक प्रश्न सोडून जाऊया. जेव्हा एखाद्या देशात डिजिटल स्वातंत्र्यावर बंधनं येतात, तेव्हा त्याचं रूपांतर प्रत्यक्ष राजकीय आंदोलनात किती वेगाने होऊ शकतं? आणि अशा घटनांचे त्या देशाच्या भविष्यावर काय दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, याचा विचार करायला हरकत नाही.